इंदापूर तालुक्यातल्या कळस गावातलं असं एक मंदिर जिथलं शिवलिंग निघून बाजूला येतं. चला आपण तुम्हाला दाखवतो. आज आपण आलोय इंदापूर तालुक्यातल्या कळस गावात असलेल्या हरणेश्वर मंदिरला. इथलं रहस्यमय मंदिर आहे, एवढं जबरदस्त मंदिर आहे. चला आपण आज बघून घेऊया. हे मंदिर एवढं सुंदर वातावरण आहे ना, इथं आल्यावर तुम्हाला बघायला भेटल की लोक इथं श्रद्धेने येतात, येऊन देवाकडे नवस बोलतात, देवाला काहीतरी मागणं घालतात, साकडं घालतात आणि असं म्हणतात की इथं मागलेल्या सगळ्या मागण्या पूर्ण होतात. इथं आल्यावर पहिल्यांदा तुम्ही तुळशीचं दर्शन घ्यायला विसरू नका बरं का. गणपतीचं दर्शन घेऊन मगच मंदिरात आतमध्ये जायचं. त्या कळस गावात एक मंदिर नाहीये, इथं 7 मंदिर आहेत. रामेश्वर, काशी विश्वेश्वर, नागेश्वर, हरणेश्वर, कांडेश्वर, सिद्धेश्वर आणि खुलेश्वर अशी 7 मंदिर आहेत आणि 7ही मंदिरं खूप सुंदर आहेत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या वेगवेगळ्या मंदिरांना तर जाणारच आहे, पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. चला आता आपण हरणेश्वर मंदिर बघू. सगळं झाल्यानंतर आता आपण मेन मंदिरात चाललोय. चला या. शिवलिंग कसं बाजूला निघलं हे तर मी तुम्हाला दाखवलं, पण तुम्हाला हे दाखवायचं राहिलं. आता शिवलिंग नको उचलायला, पण शिवलिंगच्या खाली दुसरं एक शिवलिंग आहे, ते तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं. पण मी ते तुम्हाला सांगतो ना, अक्षरशः आपला हात इथपर्यंत असा आतमध्ये जातो शिवलिंग. हे खूप रहस्यमय वाटतंय ना. आवाज माझा खूप घुमून येत असेल, पण खरं सांगतो अक्षरशः स्वर्गात असल्यासारखं वाटतंय. आपल्या इंदापूर तालुक्यामधल्या मंदिरांमध्ये असे काही रहस्य दडलेले आहेत. ज्यावेळी तुम्ही इथं येता ना, त्यावेळी तुम्हाला बघायला भेटतात एकदम जुन्या मूर्त्या आहेत. एकदम 800, 900, 1000 वर्षापूर्वीच्या मूर्त्या आहेत. इथले कळस आहेत ते लाकडी कळस आहेत, जे जवळजवळ हजार वर्षापूर्वीचे आहेत. आणि तुम्ही हे मिस करता, तुम्ही लांब फिरायला जाता, पण तुम्ही कधी इथं आलाय का? आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या गोष्टी तुम्ही कधी बघितल्यात का? अक्षरशः ही मंदिरं हजार 2 वर्ष, 1000 जुनी आहेत. 700-800 वर्षापूर्वी मंदिरं तर खूप होती, पण तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळी कळस बसवण्यासाठी सोने, चांदी किंवा पितळ नसायचं. त्यावेळी लाकडाचे कळस लावायचे आणि हा कळस 700 वर्ष जुना आहे. 700. रहस्यमय मंदिराच्या शोधात मी खूप ठिकाणी गेलो, खूप ठिकाणी महादेवाच्या मंदिराला गेलो. आज पण हरणेश्वरला म्हणजे महादेवाच्या मंदिराला आलतो. खरं सांगतो, जिथल्या महादेवाच्या मंदिराला जाईल ना, तिथं एक आड बघायला भेटतो. आड म्हणजे काय? एक जुनी विहीर असती, ज्या विहिरीला एकदम बांधकाम अगदी शिवाजी महाराजांच्या काळात किंवा मंदिराच्या काळात, ज्यावेळी मंदिर बांधलं गेलेलं आहे 700 वर्ष 800 वर्ष, त्यावेळीच्या काळातल्या विहिरी आहेत. ती विहीर तुम्हाला मी दाखवतो. एवढं सुंदर काम, एवढी सुंदर इंजिनिअरिंग त्यावेळी होती. म्हणजे बघाल ना, विशेष वाटतं ना, एवढी खोल विहीर पाडायला आत्ताच्या लोकांना पण जमत नाही. आता आपण मंदिराच्या वरती समोर जे सभामंडप आहे ना, त्या सभामंडपावर आलोय आणि इथून बघून तुम्हाला समजत असेल की हे मंदिर जवळजवळ किती जुनं आहे. मला माहिती आहे असं 600 ते 700 वर्ष जुनं असं इथली लोक बांधतात आणि असं नोंद पण असे काही ठिकाणी केलेली आहे की हे मंदिर 700 वर्ष जुनं आहे. आपण दर्शन तर घेतलं, मंदिरात जाऊन पण आलो, दर्शन घेऊन खूप भारी वाटलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशी आम्ही अजून खूप रहस्यमय मंदिरं आहेत जे आम्ही शोधतोय आणि त्या शोधात आम्ही ती मंदिरं शोधून तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद.